पाहायला मिळालेलं. कोण एकनाथ खडसे? कोण? माजी मंत्री राहिलेले आहेत, विद्यमान आमदार आहेत, आपले विरोधी आहेत, राजकीय आपलं वैमनस्य आहे त्यांच्यासोबत. नाही, माझं कुठे माझं वैमनस्य कोणासोबतच नाही आहे. पण विधान आता अधिवेशन काळात त्यांनी सरकारला खूप धारेवर धरलेला आहे. कोणी? यशवंतराव खडसे. मला काही वाटत नाही. आता ते काही बोलत असतील तर काय फार मला वाटतं लक्ष देण्याची गरज नाही मला. त्यांनी हो, विधान परिषदेमध्ये नर्मदा प्रकल्पावरून खरं तर आपली आणि खडसेंची खडाजंगी देखील झाल्याचं पाहायला मिळालं होतं. एकंदरीतच आपण याबाबत गंभीर नसल्याचं खडसेंनी म्हटलेलं होतं. नाही, मी कुठे काय खडाजंगी केली. त्यांनी प्रश्न चुकीचा विचारला. त्यांनी अभ्यासच केला. त्यांनी मान्य केलं की म्हातारपणामुळे माझी बुद्धी थोडी कमजोर झालेली आहे, मला वेळ लागला असं त्यांनी काहीतरी म्हटलं. पण मला मी तसं म्हणणार नाही. ते ज्येष्ठ नेते आहेत, मोठे आहेत, पण त्यांना स्मृतिभंग झाला असंही त्यांनी म्हटलेलं आहे. मला वाटतं तसा काही प्रकार असेल, पण त्यांनी जो प्रश्न विचारला तो चुकीचाच होता. तसा करार कुठे झालेलाच नाही आणि त्यामुळे करारच झालेला आहे. आता मी त्याला 4 वेळा सांगत होतो की असा कुठलाही करार नारपार तापीच्या संदर्भात, तापी पारच्या संदर्भामध्ये, हा नर्मदेच्या संदर्भात, त्या ठिकाणी पाणी वाटपाच्या संदर्भात झालेला नाही. 2-3 विषय एकत्रित होते त्या ठिकाणी, पण तसा कुठलाही करार आमचा गुजरातचा आमचा झालेला नव्हता. हे मी त्यांना वारंवार सांगत होतो आणि नंतर त्यांना ते पटलं. खडसेंचा आरोप आहे भ्रष्टाचार अधिकारी जे आहे जळगावचे किंवा इतर, त्यांना आपण पाठीशी करता. कोण? खडसेंचं म्हणणं आहे भ्रष्टाचारी अधिकारी, PWDचे अधिकारी. आता मला मी सांगू का, बोरसे नावाचे अधिकारी होते. आता एका अधिकाऱ्याला 5 वर्ष झाल्यावर त्याची बदली करावं, त्यांचा आग्रह एवढे वर्ष तो कसा राहू शकतो? बोरसे नावाचा अधिकारी डेप्युटी इंजिनियर हा त्यांच्याकडे 15 वर्ष होता आणि घरगड्यासारखं कामाला ठेवून घेतलेला होता त्यांनी. आपल्याला कल्पना आहे सगळ्यांना ते काय काय करत होते. ते 15 वर्ष एकाच जागेवर एका ठिकाणी, मध्ये फक्त 4-6 महिन्याचा एकदा ब्रेक दिला आणि पुन्हा ते त्या ठिकाणी घेऊन गेले. मग जरा आपण दुसरीकडे बोट दाखवतो एखाद्या अधिकाऱ्याकडे, त्यावेळेला आपल्याला कळलं पाहिजे की आपण काय पराक्रम केलेले आहेत, आपल्या आवडीनिवडीचे अधिकारी आपण कसे ठेवलेत. यांना 4-5 वर्ष झाल्या म्हणून तुम्ही एवढा टाहो फोडताय, तेवढी छाती बडवता आहेत कशासाठी? काय काळाबोर आहे त्याच्यामध्ये? काय तुमचं ऐकत नाही ते? तुम्हाला काय त्यातून इंटरेस्ट काय त्यांच्यामध्ये? हां, आता मी बोलणार नाही सगळ्या गोष्टी, पण सगळ्यांना माहीत आहे काय काय करतात, काय काय करतात म्हणून आहे. त्यामुळे मला यावर जास्त बोलायचं नाही. पण एकदा बोरसे नावाचा अधिकारी आपल्याकडे घरगडी म्हणून आपण कामालाच ठेवलेला होता, याची आठवण मी त्यांना करून देतो.